धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्कीचा मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू आहे। सध्या ह्या पवनचक्कीच्या प्रकल्पाचं वाशी तालुक्यामध्ये काम सुरू आहे। मात्र हे काम जे आहे ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत आहे। या संदर्भात आज वाशी तालुक्यातील शेतकरी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची भेट घेण्यासाठी आले होते। या पार्श्वभूमीवर आमदार राणा जगजितसिंह पाटील काय म्हणले आहेत ते आपण पाहूया। नाही मूळतः कसं आहे, प्रशासकीय गोष्टी ज्या आहेत त्या प्रशासनाने बघणं अपेक्षित आहे। याच्या दुर्दैवाने काय होतंय की कंपन्या सुद्धा स्थानिक काही लोकांना इन्व्हॉल्व करतायत। म्हणजे स्थानिक लोक इन्व्हॉल्व झाल्यामुळे जे गोरगरीब आहेत त्यांच्यावरती अन्याय होतोय आणि जे इतर लोक आहेत, आता वाशीचे लोक मला भेटले, बरोबर असं झालंय, काही ठराविक लोक जे आहेत या पूर्ण प्रक्रियेचा गैरफायदा घेत आहेत आणि त्यांना 4 पैसे जास्त मिळत आहेत, पण अनेक गरीब जे आहेत ते मात्र वंचित राहायला लागलेत। त्यामुळे आता माझ्या तरी सूचना स्पष्ट अशा आहेत की डिटेलमध्ये इतिहासात जावा। एखाद्या कंपनीने एखाद्या एरियामध्ये भागामध्ये कोणाला काय रेट दिलाय ते बघायचा। एकाला जास्त एकाला कमी दिला असेल तर मग त्या कंपनीची जबाबदारी फिक्स करायला हवी। बऱ्याच वेळेस कंपनी काय म्हणते की आम्ही थर्ड पार्टीला काम दिलंय, तर तेही अयोग्य आहे अशी माझी भूमिका आहे। जमीन संपादनाची प्रक्रिया जी आहे ती कंपनीच्या अधिकृत माणसानेच करायला हवी आणि जिल्हाधिकारी आणि जे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळणं अपेक्षित आहे। आणि तुम्ही म्हणताय तर एकदा रिव्ह्यू घेऊ आपण की किती दिवसापासून पेंडिंग आहे।